नमस्कार. मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. काल 4 वाजता झाली, 4:30-4च्या दरम्यान. काय झालं नेमकं? वारं वादळ असं सुटलं, आमाप उघड. ज्यावेळेस आम्ही कोट्यात होतो त्यावेळेस घराकडे पळायच्या टायमाला जे वारं सुटलं, डायरेक्ट पत्र उचलूच आपटायला लागलं. 2 वेळेस आपटले की तिसऱ्या वेळेस डायरेक्ट भिताडच खाली. अजून काय काय नुकसान झालं? नुकसान खते 60-70 गोण्या एकाच्या घरात, दोघं भावाच्या. पुन्हा तुरी 20 क्विंटल, ज्वारी, गहू, खायचं जेवढं धान्य लागणार तेवढं आता सध्या पाण्यात आहे. कुणी जखमीवर काय झालंय का नाही? पुतणी आमची जखमी झाली, दवाखान्यात नाही दिला? दवाखान्यात 2-3 टाके पडलेले. प्रशासनाचं कोण आलंय? आले पंचनामा करते ते त्याला कसं. तुम्ही 2 मिनिटं मग सगळे म्हणलेले नाही करून गेला तर तशी मदत बी घेतली पाहिजे. असं तुम्ही एकदा म्हणलं पाहिजे. असं पंचनामा काय? पंचनामा करून जाते तशी मदत बी लवकर दिली पाहिजे, नाही तर नुसतं बघून वेळ लावू नाही, आमचा वेळ वाया घालू नाही. ठीक. आता मग सध्या राहायची पंचायत. आता राहावं कुठं जागा नाही, जागा आहे की हे पडलेले आता पत्र तात्काळ जेवढं होता होईल तेवढं. आता पेरणी करायची का निवारा करायचा का काय, म्हणजे एकीकडे लेकर दवाखान्यात एकीकडे सगळं आजच कट कर भैया. काल 4-4:30 वाजता मोठा पाऊस वारं आल्यामुळे आमच्या घराचं नुकसान झालेली. सगळे पत्रे, भिंती, 5 रूमची पूर्ण नुकसान झाली. भिंती पडल्यात, घरातल्या सगळ्या संसारात उद्ध्वस्त झालाय. मोबाईल, लॅपटॉप मुलीला लागले भरपूर. मुलीचे डॉक्युमेंट, मोबाईल, लॅपटॉप सगळं खराब झाले. टीव्ही, दिवाण, पलंग सगळं फुटले. घरात सगळ्या पाणी झाल्यामुळे अन्नधान्य सगळं खराब झालंय. खताची नुकसान झाली, पेरणीसाठी खत बी भरलेलं. एकंदरीत किती नुकसान झाले पूर्ण? 5 लाखाच्या आसपास आमचे नुकसान झालेले. दोघा भावाचं मिळून 10 लाखापर्यंत आमचे नुकसान झाले सगळे. काय मागणी तुमची सरकारकडे? लवकरात लवकर आम्हाला काहीतरी मदत द्यावी. काय नाव तुमचं? सुलभा पंजाबेडे. मुलीला बेड तालुक्यातील अंजनवती येथील पाटील वस्तीवरील पेढे बंधू काल संध्याकाळी 4च्या सुमारास जो वादळी वाऱ्याचा पाऊस आला, याच्यामध्ये त्यांच्या घरावरचे पत्रे उडाले, भिंती उडाल्या, संसारोपयोगी साहित्य सगळं भिजून गेलंय. एवढंच नव्हे तर जे खत पेरणीसाठी त्यांनी आणलं होतं तेही खत या ठिकाणी भिजून गेलंय. संसार एकत्रित उद्ध्वस्त झालाय. आज त्यांना जर झोपायचं म्हणलं संध्याकाळी तर निवाराची पंचायत आहे. ज्याप्रमाणे या ताईने म्हटलं की दरवर्षी येतात, पंचनामे करतात आणि मदत मात्र वेळेवर मिळत नाही. या प्रमाणामध्ये तातडीनं त्यांना मदत मिळायला पाहिजे. ज्याप्रमाणे सरकार लाडक्या बहिणींसाठी आपण खूप काही करत आहोत असं डांगोरा पेटतं, त्याचवेळी एखाद्या शेतकऱ्याची कन्या, तुमची लाडकी बहीण जेव्हा तिचा संसार उद्ध्वस्त होतो आणि तेव्हा ती सरकारकडे याचना करते की तातडीनं आम्हाला मदत मिळायला हवी, केवळ पंचनामे याच्यामध्ये आमचा वेळ वाया जायला नको, तेव्हा प्रशासनानं याची दखल घ्यायला पाहिजे. या ठिकाणी केवळ तलाठी नव्हे तर आमची अशी मागणी की तहसीलदार यांनी स्वतः भेट द्यायला पाहिजे, कारण यांचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे आणि तशी मागणी आम्ही तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना करणार आहोत. रात्रीपासून उपाशी, आता घटना झाल्यापासून खाल्लं नाही, ऊन, चक्कर, लय मोठं नुकसान झाले साहेब. त्याच्यामुळे सगळं शेतीवरच अवलंबून. पाणी प्यायला नाही, काळजी करून